माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। हिंदुत्वाचा बुलंद आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन। शहीद योगेश भदाणे कुटुंबियांना 11,000ची आर्थिक मदत। दोंडाईचात पद्मावती चित्रपटास बंदी, अभिषेक चित्रमंदिर मालकाचा पुढाकार। हरभरा पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव, शेतकरी अधिक चिंतेत। वलवाडी येथील दलित आदिवासी बांधवांना 7/12 उतारा देण्याची मागणी। धुळ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी। जमिनीचा मोबदला न मिळाल्याने विखरण येथील शेतकऱ्याने मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न। धुळ्यात सूर्यकांता करंडक स्पर्धेचे आयोजन। गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची मागणी। दोंडाईचात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। गोष्पत बाबा यांच्या पुरुष उत्सवानिमित्त धुळ्यात भंडारा। शहरातील आसाराम गुरुकुल विद्यालयात पंचमी निमित्त विविध कार्यक्रम। आणि कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हिंदू हृदय सम्राट व शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या स्थानिक नेते व शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। यावेळी अभिवादनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतुल भाऊ सोनवणे, भगवान बापूजी करंकाळ, हेमाताई हेमाडे, भूपेंद्रभाऊ लहामगे, शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या स्थानिक नेते व शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सीमेचे रक्षण करत असताना शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात वीरगती प्राप्त झालेले जवान शहीद योगेश भदाणे यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भदाणे परिवारास तातडीची आर्थिक मदत उपलब्ध व्हावी या हेतूने अमळनेर तालुक्यातील लोण ग्रुप गावातील युवक युवतींनी एकत्र येऊन युवा दिन साजरा केला। या निमित्ताने भदाणे कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी प्रभात फेरी काढली। जय जवान जय किसान अशा घोषणा देत निघालेली ही प्रभात फेरी लोण बुद्रुक, लोण खुर्दे, लोणसीम, लोण चारम या 4 गावात फिरली। या 4ही गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही गावकऱ्यांनी यथाशक्तीप्रमाणे आर्थिक मदत केली। हा जमा झालेला रुपये 11,000चा निधी भदाणे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला। या प्रभात फेरीवेळी प्राध्यापक शशी पाटील, समाधान पाटील, सुरेश पाटील, अमोल साळुंखे, भटू वानखेडे, रवींद्र पाटील, शिवाजी पाटील, विजय पाटील, मनोहर पाटील, देवीदास महाजन, भटू पाटील, ओमप्रकाश पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील, दीपक शहापूरकर, विकास शिंदे, प्रशांत माळी, यशवंत पाटील, अशोक वानखेडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विवादित असलेल्या पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असली तरी करणी सेना व राजपूत समाजाने मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे घोषित केल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्यापही शासनकता व्यक्त केली जात आहे। देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी दबाव निर्माण केला जात आहे। बंदीचे हे लोण धुळे जिल्ह्यातही येऊन ठेपले आहे। दोंडाईचा येथील अभिषेक चित्रमंदिराचे मालक रवींद्र उपाध्ये यांनी जनभावना लक्षात घेऊन 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होऊ पाहणारा पद्मावती चित्रपट अभिषेक चित्रमंदिरामध्ये न दाखवण्याचा निर्णय एका पत्रकार परिषदेत घोषित केला।
आशिया खंडातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतात अस्तित्वात असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही मंडळी भारताच्या गौरवशाली परंपरा व अस्मिता यांची प्रतीके असलेल्या राष्ट्रपुरुषांचा विकृत व खोटा इतिहास या निमित्ताने या युवा पिढीपुढे आणत असल्याने राष्ट्राभिमानी थिएटर मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे आवाहन यावेळी राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आले। या पत्र परिषदेच्या वेळी चित्रपटगृहाचे प्रमुख दौलत सूर्यवंशी, समाधान ठाकरे, जेपी गिरासे, प्रदीप जाधव, अनिल सिसोदिया, मनोहर देवरे, बळीराम पाटील, कैलास राजपूत, जीवन रामोळे आदी उपस्थित होते। आज आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आणि अभिषेक चित्रमंदिर म्हणून एक लहानशा दोंड्याच्या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शांततेने पार नांदली केली पाहिजे, त्यामुळे मी स्वतः अभिषेक चित्रमंदिरचा मालक रवी उपाध्ये मी हे जाहीर करतो की दोंड्याच्या शहरातला अभिषेक चित्रमंदिरमध्ये 25 जानेवारीला जो पिक्चर रिलीज होणार आहे पद्मावती, या पिक्चर मी माझ्या स्वयंनिर्णयामुळे या थिएटरला मी पिक्चर नाही लावणार, हा माझा निर्णय आहे। आणि कुठेतरी गावातली शांतता आणि जे समाजामध्ये वेगवेगळे ज्या गोष्टी घडणाऱ्या गोष्टींना कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि मी याच्यावरून एक आव्हान करतो की भारतातले, महाराष्ट्रातले किंवा माझ्या जिल्ह्यातल्या जेवढे सिनेमा मालक आहेत त्यांनी पण या ज्या विषयामध्ये सिनेमा बंद ठेवून आणि करणी सेना किंवा जेवढे बी हिंदी संघटना आहेत त्यांचा या विषयाला घेऊन जो रोष आहे तो रोष बघता आम्ही स्वतः सिनेमा मालकसुद्धा या लढाईमध्ये आम्ही सामील होऊन हा जो सिनेमा आहे आम्ही न। बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी उपटून फेकलेल्या कपाशीच्या शेतात पेरलेल्या हरभऱ्यावर घाटेअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने हरभऱ्याचे झाडे करपायला लागले आहेत। कृषी विभागाने हरभरा पिकाची पाहणी करून कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। जगायचे कसे असा प्रश्न आज शेतकऱ्यापुढे उभा आहे। धुळे शहराबरोबर तालुक्यातील कुसुंबा परिसरात यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, परंतु गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उपटून फेकावी लागली। कमी पाण्यामुळे अनेकांनी गव्हाऐवजी हरभरा पेरणीला पसंती दिली आहे। हरभरा फुललेला असून घाटे भरणे सुरू असताना घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने हरभऱ्याचे पीक दिवसेंदिवस करपू लागले आहे। म्हणून कृषी विभागाने घाटेअळीवर कीटकनाशके मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देऊन फक्त 30 ते 40% पंचनामे करण्यात आले आहेत। कृषी विभागाने डिसेंबर अखेर कापूस पीक नष्ट करण्याच्या सूचना देतात आणि दुसरीकडे गुलाबी बोंडअळीसाठी जीपीआरएसने फोटो काढण्याच्या आदेशामुळे शेतकरी संभ्रमात आहेत। बोटावर मोजता येईल एवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली। गुलाबी बोंडअळीची मदत ही ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला आहे त्यांनाच मदत मिळणार आहे। त्यामुळे बहुतांश शेतकरी गुलाबी बोंडअळीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत। झालंय सगळं, काय करायचं बाबा मग? एवढं महागाचं बी टाकलं, 500 रुपये पहिल्याच टाकलेलं आहे, मग याला काय करायचं बाबा? असं सरकार भरपाई देईल का? अजून काय आईचा पण प्रादुर्भाव आहे, आईचा पण प्रॉब्लेम आहे बा। ते फवारावी मारलं तरी तसंच झालंय, मग काय करायचं अजून? दुसरं काय मारायचं बा? असं कोणकोणते कुठला आहे हरभरा? जम्बो हरभरा आहे, मोठा डॉलर म्हणतात ते हरभरा आहे। आणखी दुसरा आणखी गावठी आहेत पण त्याला नाही एवढं, पण डॉलर हरभराला जास्त रोग झालाय, फवारा मारला तरी बी तसं। रोगाचा प्रादुर्भाव कुठल्या हरभऱ्यावर? याच्यावर आहे का आपला जम्बो हरभरा का? जम्बोवर आहे ते, जम्बोवर आहे का? हा, झाडच असं झालंय, मुळापासूनच जातं डायरेक्ट। बघा मुलं डायरेक्ट पत्रलेले,
काय करायचं मग आता झाडं जाग सुकून गेलं. सरकार लवकरात लवकर आमची भरपाई द्यावी. नेमकं उदयीचा प्रकार आहे का कसला आहे? हे बोईचा प्रकार आहे का कसला आहे ते काय आम्हाला माहित नाही ना. आम्ही पेरलं फवारा मारलं तरी बी असंच येते. धुळे शहरातील वलवाडी शिवारातील शासकीय जागेत निराधार असलेले दलित आदिवासी समाजातील नागरिक 1988 सालापासून म्हणजे गेल्या 30 वर्षापासून राहत आहेत. या भागातील रहिवाशांचे नावे संबंधित विभागातील मतदार यादीत असून त्यांनी मतदानाचा अधिकारही बजावला आहे. शासनाचे अनेक करही ते नियमितपणे भरत आहेत. ते राहत असलेली जागा त्यांच्या नावावर अधिकृतपणे व्हावी यासाठी भूसंपादन कार्यालयाने घरांच्या क्षेत्रांची मोजणी करून त्या जागेच्या मालकी हक्काबाबतचा 7/12चा दाखला त्यांना देण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या इंदिरानगर व दैठणकर नगरमधील रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली. जिल्हाधिकारी दैठणकर यांनी मागासवर्गीय समाजातील बेघर कुटुंबियांना निवारा मिळावा यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. तेव्हापासून सुमारे 300 कुटुंब दैठणकर नगर व इंदिरानगर वसाहतीत राहत असून त्यांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. 1988 पासून इंदिरानगर आणि दैठणकर नगर हा जो गावठाण एरिया होता तिथे दलित आदिवासी श्रमकरी कष्टकरी वर्ग राहत होता. आतापर्यंत तिथल्या रहिवासींनी मतदानाचा हक्क बजावला. रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे, लाईट बिल आहे, घरपट्ट्या भरतात, पाणपट्ट्या भेटतात. पण तरी सुद्धा आतापर्यंत प्रशासनाने चढ-ढकल करत सिटी सर्वे किंवा 7/12 लावण्यात आलेला नाही. तर आम्ही आज प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो होतो की आता वलवाडी ग्रामपंचायतची हद्दवाढ झालेली आहे, तरी प्रशासनाने दखल घेऊन तत्परता दाखवून या श्रमकरी कष्टकरी वर्गाला न्याय द्यावा आणि लवकरात लवकर सिटी सर्वे कसा मंजूर होईल आणि 7/12 कसा देण्यात येईल याचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा. तसंच 1991 पासून ज्यावेळेस दैठणकर साहेब जिल्हाधिकारी होते या धुळे जिल्ह्याचे, त्यावेळेस त्या एरियाला दैठणकर नगर नाव देण्यात आलं. आम्ही येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत. मुख्यमंत्री दखल घेतीलच असं मी शंका बाळगत नाही. ते न्याय आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र सेना दलाची स्थापना करणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा व जय हिंदचा नारा हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय नानासाहेब झेडबी पाटील यांनी जय हिंद शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. सध्या या संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गापासून तर पदव्युत्तर शिक्षणाची सोय असणारी बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, माध्यमिक हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चालविले जातात. अत्यंत दर्जेदार शिक्षण तसेच अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केल्याने सातत्याने ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिली असून या शाळेची अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याबरोबर जय हिंद संस्था आघाडीवर असते. या शाळेतील विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येत असते. या वर्षीही काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील विविध पथकातील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून केलेल्या मनमोहक नृत्य व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील देखाव्यांची दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी प्रक्षेपित करीत आहोत.
औष्णिक वीज प्रकल्पासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या 5 एकर जमिनीचा मोबदला देताना अन्याय झाल्याच्या भावनेतून धर्मा पाटील या 80 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही माहिती समजताच पोलिसांनी तातडीने त्यांना गंभीर अवस्थेत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक स्थितीत उपचारार्थ दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। शिंदखेडा तालुक्यातील विखरण गावचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याची 5 एकर जमीन शासनाच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती। शासनातर्फे या 5 एकर जमिनीची नुकसान भरपाई म्हणून त्यांना 4 लाख रुपयाची मदत मिळाली होती। तथापि औष्णिक वीज प्रकल्पात ज्या अन्य शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली होती त्यांना जास्त मोबदला देण्यात आला, अशी भावना धर्मा पाटील यांची झाल्याने जादा नुकसान भरपाईच्या रकमेच्या मागणीसाठी गेले 3 महिने पाठपुरावा करत होते। याच प्रयत्नात ते मंत्रालयात गेले असावेत। तेथे सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा। सुदैवाने पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांना वेळेवर औषध उपचार सुरू झाल्याने त्यांचे जीवावरील संकट टळण्याची शक्यता आहे। प्रदीप पवार, मी धर्मा मंगा पाटील यांची मुलगी आहे, लहान मुलगी। तर माझे वडिलांचं शेत हे 9 वर्षापासून प्रकल्पाच्या याच्यात गेलेलं होतं। तर माझ्या वडिलांना निव्वळ 4 लाख रुपये या वेकर या हिशोबाने पैसे मिळाले। शेजारच्या लोकांना 2-3 कोटी रुपये मिळाले आणि माझे वडील दर महिन्यातून 2दा-3दा असा नेहमी तिथं जात होते ऑफिसरांकडे, पण त्यांचा काही उपयोग झालेला नाही। तर त्यांनी शेवटचा निर्णय हा घेतला की बाबा मला एवढा पैसा मोडतोय, एवढ्या फेऱ्या घालतोय, माझी आता कॅपॅसिटी नाहीये, तर मी या मार्गाला जातोय की बाबा मी विष प्राशन करतो आणि माझं जीवन संपवतो, तरच या लोकांना काहीतरी माझी दया येईल। आणि ते खूप शून्यातून प्रगती त्यांनी केलेली, तर त्यांना त्याची खूप जाणीव होती, म्हणून त्यांनी हा वैताग केलेला आहे। याची सरकारने पूर्ण ही घ्यावी आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा ही नम्र विनंती। हातेल बुद्रुक गलवाळे विकास सोसायटीचा माजी चेअरमन धर्मा मंगा सोळंके यांचा मोठा जावई बोलत गेल्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी गेल्या 9 वर्षापूर्वी धर्मा मंगा सोळंके यांची शेतजमीन मोबदला आपला प्रकल्पग्रस्तासाठी गेलेली होती। गेल्या 3-4 वर्षापासून सतत शासनाकडे औष्णिक महाजनकोकडे तगादा लावून देखील त्याची दखल न घेतल्यामुळे त्याने वयोवृद्ध सासरे बुवांनी संतापात मंत्रालय गाठलं आणि त्या ठिकाणी शासनाने महाजनकोने किंवा औष्णिक प्रकल्पाने त्याची दखल घ्यावी या हेतूने त्याने आत्मदहनाचा विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाने त्या संदर्भात दखल घ्यावी। शेजाऱ्यांना जवळजवळ कोट्यवधी रुपये मोबदला मिळाला असताना यांना साधारणतः 4 लाखच रुपये मोबदला मिळाला। शासकीय नियमाप्रमाणे भूसंपादित झाल्यावर देखील त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांना मनस्ताप आल्यामुळे त्यांना शेवटी नाईलाज असतो हा निर्णय घ्यावा लागला। सकुबाई धर्मा पाटील, विक्रण साळुंके, 9 वर्षापासून आमचं वावर कंपलामध्ये गेलंय, कल्पतामध्ये शेजारीची जमीन माग गेली। 1 कोटी पैसे मिळाले त्यांना, 2-3 कोटी पैसे मिळाले आणि आमचे 4 लाख एकर या म्हाताऱ्याला त्याग आला, आजारी झाला। शेवटी त्यांनी हा निर्णय घेतला। खानदेशातील कलाकारांना आपल्या अंगातील कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी रोटरी क्लब ऑफ धुळे या जागतिक संघटनेच्या विद्यानगरी शाखेच्या वतीने SNTT महाविद्यालयाच्या प्राचार्या
कैलासवासी डॉक्टर सूर्यकांता अजमेरा यांच्या पुण्यस्मरणार्थ सूर्यकांता करंडक स्पर्धेचे आयोजन केले आहे। येत्या 27-28 जानेवारी रोजी हिरे भवनातील व्यासपीठावर भरवण्यात येणार असून या निमित्ताने धुळेकर रसिकांना दर्जेदार कलाविष्काराची मेजवानी मिळणार आहे। या स्पर्धेत धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे येथील 18 संघांनी सहभाग घेतला आहे। या स्पर्धेचे उद्घाटन खानदेशातील नाटककार प्राध्यापक अनिल सोनार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दोन्ही दिवशी 9 एकांकिका सादर करण्यात येणार आहेत। स्पर्धेतील पहिल्या 3 संघांना अनुक्रमे 21,000, 15,000 व 11,000 रुपयांचे रोख, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांनाही वैयक्तिक पातळीवर बक्षिसे दिली जाणार आहेत। बक्षीस वितरण समारंभासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी अभिनेते उपेंद्र लिमये हे उपस्थित राहणार आहेत। एकांकिका स्पर्धेच्या तयारीसाठी सर्वश्री संदीप पाचंगे, मुकेश काळे, राजू बिराडे, सुजय भालेराव, संजीवन कुलकर्णी, राजेंद्र वाघ, नितीन सिरोळे, हर्षल सोनवणे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत असून त्यांना अतुल अजमेरा, आशिष अजमेरा, रोटरी क्लबचे विद्यानगरीचे प्रोजेक्ट चेअरमन शैलेश पाटील, अध्यक्ष कैलासपती चित्तम, सेक्रेटरी वैभव जगताप आदी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे। नाट्य संस्था होती यादवदादा खेळणार यांची, जगदीशदादा देवपूरकर असतील, अनिल सर सोनार सर असतील, यांनी 1980-70च्या दशकामध्ये जवळपास 90च्या दशकापर्यंत एकांकिका स्पर्धा केल्या। एक एकांकिका महोत्सव असा भरायचा की महिन्यातून 3 एकांकिका व्हायच्या दरवर्षी धुळेकर नाट्यरसिकांसाठी, ज्या बहुतेक स्वस्तिक टॉकीजच्या समोर दगडी शाळेमध्ये तो महोत्सव भरला जायचा आणि प्रेक्षक त्यातून एक एकांकिका निवडायची। अशा वर्षभरातून जवळपास 36 एकांकिका यादवदादा आणि त्यांची टीम द्यायची। तर असं एक थोडकं एकांकिकेचं विश्व आपल्या धुळ्याला लाभलेलं आहे। पण झालं काय, 1990 ते 95च्या दशकानंतर एकांकिका ही कन्सेप्टच किंवा एकांकिका स्पर्धाच धुळ्यामध्ये जवळपास झालीच नाही। अधूनमधून कॉलेजला वगैरे विद्यार्थी महाविद्यालयाचे संघ एकांकिका स्पर्धा करायचे, पण ती जवळपास पाहिजे तशी तगडी स्पर्धा धुळ्यामध्ये झाली नाही राज्यस्तरीय। जवळपास 24 वर्षाच्या गॅप नंतर स्वर्गीय डॉक्टर सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ आमचे आशिष भैया अजमेरा आणि अनिल भैया अजमेरा यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली की आपण आईच्या स्मरणार्थही एकांकिका स्पर्धा घ्यायची। त्या पिरियडमध्ये आम्ही सगळे नाट्यकर्मी एकावन्न एक स्पर्धा करायचे, एकांकिका थिएटरमध्ये आमच्या ऍक्टिव्हिटी चालत होत्या। मग आशिष भैयांनी आम्हाला सोबत जोडलं आणि ही स्पर्धा घेतली। पहिलं वर्ष खूप छान झालं, महाराष्ट्रातून चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला। मिलिंद मुलाजी स्वतः स्पर्धेला पारितोषिक वितरणाला होते, नंदू माधव, मीना कर्णिक ह्या मॅडम परीक्षक म्हणून होत्या, त्याचं एक चांगलं आम्हाला आउटपुट मिळालं। दुसरं वर्ष आम्ही घेतलं, तेही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गेलं। स्वतः आपल्या धुळ्यातील शान आपले कॉमेडी एक्सप्रेसचे बुलेट ट्रेनचे डिरेक्टर सचिन गोस्वामी सर येऊन त्यांनी ती स्पर्धा पाहिली आणि त्यांनी खूप कौतुक केलं। रोटरी क्लब ऑफ विद्यानगरी धुळे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, आमच्या थिएटरवाल्या मुलांचं, सगळ्यांचं खूप कौतुक केलं आणि तिथून आमचा उत्साह अजून द्विगुणित झाला। आणि यंदा आमचं या सूर्यकांता करंडकचं 3रं वर्ष आहे। ज्या दिवशी आम्ही फक्त हे डिक्लेअर केलं की 3रं पर्व आम्ही घेतोय, तेव्हा महाराष्ट्रभरातून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले, थिएटरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या अनेक लोकांची इतके फोन्स आले, कारण आता या सूर्यकांता करंडकचा एक खूप मोठा फेवर सध्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। एकांकिका करंडक, खुला एकांकिका करंडक हा खानदेशामध्ये फक्त 2च ठिकाणी होतो। खानदेशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार पैकी फक्त 2च ठिकाणी एकांकिका स्पर्धेतील खुल्या एकांकिका होता। एक नंदुरबारला होतो जीभो करंडक आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये हा सूर्यकांता करंडक होतो। त्याच्यामुळे या करंडकला मानाचा करंडक म्हणून महाराष्ट्रातील रंगकर्मी, हौशी रंगकर्मी मानता आहेत। मुंबई, पुणे, नाशिकवरून तगडे संघ यावर्षी या करंडकमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यंदाची स्पर्धा खूप छान पद्धतीने रंगणार आहे। धुळेकर नाट्यरसिकांना माझी विनंती आहे की या पर्वणीचा आपण आवर्जून लाभ घ्यावा। दिनांक 27 आणि 28 जानेवारीला ही स्पर्धा हिरेभवन येथे होणार आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी या स्पर्धेचं पारितोषिक वितरण राष्ट्रीय पारितोषिक विजेते मराठी अभिनेते उपेंद्रजी लिमये जोगवा फेम यांच्या हस्ते या स्पर्धेचं पारितोषिक वितरण स्पर्धकांना दिले जाणार आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, रोटरी क्लब ऑफ विद्यानगरी धुळे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय डॉक्टर सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेल्या सूर्यकांता करंडकला आपण आवर्जून उपस्थिती द्यावी आणि पत्रकार बंधूंना आवर्जून विनंती आहे की आमचा हा प्रामाणिक प्रयत्न, कलेच्या संदर्भात असलेला हा प्रामाणिक प्रयत्न, आशिष भैया अजमेरा आणि परिवाराचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमातून आमची तळमळ, आमची कळकळ ही जगापर्यंत आपण पोहोचवाल एवढी आमची नम्र विनंती।
पॅन कार्ड क्लब कंपनीच्या मिळकती विकून राज्यातील सुमारे 35 लाख रुपये गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असा आदेश 12 मे 2017 रोजी सँड कोर्टाने देऊनही त्यांची सेबीकडून प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत नसल्याने गुंतवणूकदारात असंतोष निर्माण झाला आहे. गुंतवणुकीचे पैसे परत मिळावे म्हणून गुंतवणूकदारांनी राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को ऑडिशनची स्थापना केली होती. या संघटनेने हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना भाजपच्या खासदारांसमवेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या जवळ आपल्या व्यथा मांडल्या होत्या. अर्थमंत्र्यांनी सेबीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सेबीने पॅन कार्ड कंपनीच्या 84 मालमत्ता सील करणे अपेक्षित असताना केवळ 27 मिळकती सील केल्या व या मिळकतींच्या विक्रीबाबत सेबीने राबवलेली प्रक्रिया संशयास्पद असून ही बाब धक्कादायक आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती RK चव्हाण यांनी दिली. यावेळी साहेबराव तांबोळी, संतोष खंडाळे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. त्यांना त्यांचे परतावे मिळत होते आणि ही गुंतवणूक करत असताना पॅन कार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने ही जी गुंतवणूक करून घेतली, या गुंतवणुकीच्या माध्यमातून ते सभासदांना विशिष्ट मुदतीनंतर त्यांच्या गुंतवणुकीचे परतावे देत होते आणि त्यासोबतच स्वतःची स्थावर मालमत्ता टाइमशेअर बिझनेसमध्ये कंपनी काम करत असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कंपनीने 5 स्टार हॉटेल्स, क्लब, रिसॉर्ट्स ही स्थावर मालमत्तेच्या स्वरूपामध्ये उभी केली आणि स्वतःचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे ही कंपनी चालवत असताना जे गुंतवणूकदार होते त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा चांगल्या प्रकारे परतावा ते देत होते. त्यासोबत जे सर्वसामान्य लोक होते की ज्यांना कुठेतरी रोजगाराची गरज होती, असे सर्वसामान्य माणसं एजंट म्हणून या कंपनीमध्ये काम करत होते. त्या एजंट लोकांना कंपनीकडून प्रत्येक महिन्याला नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे कमिशनचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं. आणि शिवसेनेचे हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोंडाईचा येथील शिवसेना पक्षातर्फे शिवसेना संपर्क कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, विभागीय तालुका प्रमुख कल्याण बागल, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, शहर प्रमुख चेतन राजपूत, संघटक राका शेठ, उपशहर प्रमुख विजय भोई, आबा चित्ते, आकाश कोळी, किरण साळवे, राकेश पेटकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. की शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने दोंडाईच्या शहर शिवसेना आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं संपूर्ण शिवसेना या नागरिकांच्या पाठीशी सदैव असणार आहे. तरी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शहर प्रमुख या नात्याने या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शिवसेना दोंडाईच्या शहरातर्फे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे देवपूर परिसरातील हुसेनियाज नगर येथे घोषपत बाबा यांचा पुरुषोत्सव निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव गेल्या 13 वर्षापासून साजरा केला जात असल्यामुळे शहरासह परिसरातील हिंदू मुस्लिम भाविक घोषपत बाबाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतात, अशी माहिती आयोजकांमार्फत प्रसार माध्यमांना देण्यात आली. हुसैनिया नगर देवपुर में ये जो न्याज का प्रोग्राम होता है ये इतना अच्छा होता है कि इधर के जितने एरिया है आजू बाजू के सब एरिया के लोग ज्यादा से ज्यादा यहाँ पे आते हैं और प्रसाद का लाभ लेते हैं. और हमारी कृपा है, हम ऐसा बोलते हैं कि हर साल लोग आए और ज्यादा से ज्यादा लाभ लें. और ये कार्यक्रम में सब धर्मों के लोग हाथ बोट लगाते हैं और सबके तरफ से इधर से अच्छे प्रोग्राम करने की हिंदू मुस्लिम तरफ से होने के
तक ये होती है। आसाराम गुरुकुल विद्यालयात वसंत पंचमी निमित्ताने विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। भारतीय संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे यासाठी संत श्री आसाराम बापूंच्या प्रेरणेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामजी चव्हाण, आसारामजी आश्रमचे संचालक कमलेश भाई, शाळेचे मुख्याध्यापक चेतन पाटील, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडून डोळे बंद करून व्यवस्थित एका आवाजात आणि सुंदर सरस्वती वंदना म्हणायची। ज्या विद्यार्थ्यांनी हात नाही जोडले त्यांनी इथे यायचे व्यासपीठावर। डोळे बंद। या कुंदे तू तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर। शासनाने बळीराजाला कर्जमुक्त होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी रुपये 1.5 लाख पर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली। तथापि झारीतले शुक्राचार्य बनलेले सहकार व बँक अधिकारी पळवाटा शोधून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माफीपासून वंचित ठेवत असल्याच्या घटना राज्यात घडत असताना शिंदखेडा तालुक्यातील कदाणे येथील अभिमान चिंतामण पाटील यांच्या कुटुंबियांनाही अनुभवास आले। त्यांनी या कुटुंबियातील 2 सदस्यांचे स्वतंत्र कर्ज असताना त्यांना तिघेही मिळून रुपये 1.5 लाखाची कर्जमाफी मंजूर केली। अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अभिमान पाटील यांच्या कुटुंबियांचे कर्जमुक्त होण्याचे स्वप्न भंग पावल्याने त्यांनी नियमानुसार कर्जमाफीची सवलत न मिळाल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। अभिमान पाटील यांचा मुलगा उदय भान याने भारतीय स्टेट बँकेतून 30 ऑगस्ट 2011 रोजी 50,000 रुपयाचे कर्ज घेतले होते। त्याची परतफेड न केल्याने मुद्दलसह कर्जाची रक्कम 1,08,060 रुपये अशी झाली आहे। अभिमान पाटील व त्यांची पत्नी इंदुबाई यांनी याच दिवशी 1 लाखाचे कर्ज घेतले होते, तेही थकीत झाले होते। त्यामुळे अभिमान पाटील व त्यांची पत्नी इंदुबाई यांना संयुक्तपणे 1.5 लाख व सज्ञान मुलगा उदय भान यास 1.5 लाख असे 3 लाखाचे कर्ज माफी होणे जरुरी असताना त्यांना तिघे मिळून 1.5 लाख रुपये कर्ज माफ झाल्याचे सांगण्यात आले। या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले। त्यात कर्जमाफी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला। राहणार कदाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। तर मी भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांच्याकडून 30/8/2011 रोजी 1 लाख रुपये माझ्या नावे, पत्नी इंदुबाई अभिमान पाटील यांच्या नावे 1 लाख रुपये, मुलगा उदयभान अभिमान पाटील यांच्या नावे 50,000 रुपये। मुलगा उदयभान पाटील ज्या वेळेला कर्ज घेतलं होतं त्यावेळेला 27 वर्षाचा होता, आज रोजी तो 33 वर्षाचा आहे। तर त्याला 70,474 रुपये, अभिमान चिंतामण पाटील यांना 39,788 रुपये, इंदुबाई अभिमान पाटील यांना 39,738 रुपये, असे एकूण तिघे मिळून आम्हाला 1.5 लाख रुपये कर्जमाफी मिळाली आहे। तरी उदयभान अभिमान पाटील याला वैयक्तिक 1.5 लाख रुपये मिळायला पाहिजे होते। पती पत्नी म्हणून आमचं कुटुंब जरी एक धरलं तरी आम्हाला 1.5 लाख रुपये मिळायला पाहिजे होते। तरी उदयभान अभिमान पाटील यांचा फॉर्म भरताना मी आमचं पाईपलाईन कर्ज आहे ते आपलं मार्च 2007 घेतलं होतं, ते त्याचं आम्ही 30/8/2011 5 लाख रुपये भरले। 4 लाख घेतले होते, 5 लाख भरले। तरी बँक माझ्याकडे 5,04,000 रुपये आज दाखवत आहे। तरी कोणत्या प्रकारे मला कर्जमाफी मिळाली आहे याचे शासनाने दखल घ्यावी। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हिंदुत्वाचा बुलंद आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन। शहीद योगेश भदाणे कुटुंबियांना 11,000ची आर्थिक मदत। दोंडाईचात पद्मावती चित्रपटास बंदी, अभिषेक चित्रमंदिर मालकाचा पुढाकार। हरभरा पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव, शेतकरी अधिक चिंतेत।
वलवाडी येथील दलित आदिवासी बांधवांना 7/12 उतारा देण्याची मागणी. धुळ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने विखरण येथील शेतकऱ्याने मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न. धुळ्यात सूर्यकांता करंडक स्पर्धेचे आयोजन. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची मागणी. दोंडाईचात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. गोष्पत बाबा यांच्या पुरुष उत्सवानिमित्त धुळ्यात भंडारा. शहरातील आसाराम गुरुकुल विद्यालयात पंचमी निमित्त विविध कार्यक्रम. आणि कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा. याचबरोबर माता हिंगणज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.